नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता दुसरीच्या गणिताच्या पाठ्यपुस्तकातील आकृतिबंध हा भाग बघणार आहोत। इथे काही आकृतिबंध दिलेले आहेत, त्याचे आपण निरीक्षण करूयात। या चित्रामध्ये आकृतिबंध दिलेला आहे, तो आकृतिबंध आपण आता बघूया। बघा, सुरुवातीला 4 पाने, नंतर 3 पाने, 4 पाने, नंतर 3 पाने। प्रत्येक ठिकाणी बघा 4 3 4 3 असा क्रम ठेवलेला आहे, म्हणजेच हा आकृतिबंध आहे। त्यानंतर पुढील चित्र बघा, त्या चित्रामध्ये एक काळा चौरस, नंतर पांढरा काळा पांढरा काळा पांढरा अशी एक लाईन दिलेली आहे। त्यानंतर दुसरी लाईन पांढरी काळी अशा चौकोनाची ही लाईन दिलेली आहे। त्यानंतर पुढील चित्र हे एका गेटचे दिलेले आहे। बघा, वर चौकोनी आकार आहे, त्यानंतर गोलाकार आहे, चौकोन गोलाकार आणि त्यामध्ये रंग देखील वर पिवळा आहे, त्यानंतर लाल आणि नंतर केशरी, पिवळा लाल केशरी असं क्रमबद्ध पद्धतीने दिलेलं आहे। म्हणजेच 30 आकृती किंवा तोच क्रम पुन्हा पुन्हा येत आहे, याला म्हणतात आकृतिबंध। आता हे चित्र आहे एका किल्ल्याची भिंत आहे। यामध्ये देखील बघा क्रमबद्धता दाखवलेली आहे। वर घुमटासारखा आकार आणि खाली देवळी, प्रत्येक ठिकाणी वर घुमटासारखा गोल आकार आणि खाली देवळी, वर केसरी रंग खाली लाल रंग, वर केसरी रंग आणि खाली लाल रंग। आणि आता सगळ्यात शेवटचं चित्र बघा, यावर साडीवरील काठ दिसत आहे। बघा, त्रिकोण गोल असा आकार हा पुन्हा पुन्हा आलेला आहे। हा या पद्धतीचा आकृतिबंध आहे। इथे एक कृती दाखवलेली आहे। भेंडी कापून तिचा ठसा तयार कर, तो रंगात बुडून कागदावर एक आकृतिबंध स्वतः तयार कर। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे स्वतः एक आकृतिबंध तयार करायचा आहे। त्यासाठी भेंडी घ्यावी लागणार आहे आणि तिचे ठसे विशिष्ट क्रमाक्रमाने द्यावे लागणार आहे। उदाहरण म्हणून मी तुम्हाला इथे एक आकृतिबंध तयार करून दाखवत आहे। अशा पद्धतीने भेंडीच्या ठशाचा आकृतिबंध हा मी तुम्हाला करून दाखवलेला आहे। खालील चित्रात दाखवलेला आकृतिबंध पूर्ण कर। बघा मुलांनो, इथे काही संख्या दिलेल्या आहेत, 2 4 6। त्यानंतरचा चौकोन हा रिकामा दाखवलेला आहे। पुढे 10 नंतरचा चौकोन रिकामा आहे। 14च्या पुढील 2 चौकोन रिकामे आहेत। तर मग आकृतिबंधानुसार त्या रिकाम्या चौकोनामध्ये कोणकोणत्या संख्या येतील ते आता आपल्याला शोधायचे आहे। पहिली संख्या 2 आली, 2 नंतर लगेच 4 आले, म्हणजे 2त 2 मिळाल्यावर 4 आले, 4त 2 मिळवले 6 आले आणि मग 6त आपल्याला 2 मिळवले तर 8 येतात। म्हणून ह्या रिकाम्या चौकोनात लिहिणार आपण 8। त्यानंतर 10 आहेत, त्यात 2 मिळवले तर 12 येणार, इथे लिहिणार आपण 12। पुढे आलेले आहेत 14त 2 मिळवल्यावर 16 होणार आणि त्यापुढे अजून 2 मिळवल्यावर 18 होणार, म्हणून आपण इथे लिहिणार 18। अशा पद्धतीने आपला संख्यांचा हा आकृतिबंध तयार झाला। खालील आकृतिबंधाचे निरीक्षण करून रिकाम्या जागी योग्य अक्षर किंवा संख्या भर। बघा, सुरुवातीला आपण अक्षरांचा आकृतिबंध बघूया। ए नंतर व्ही नंतर एम, परत ए नंतर व्ही, त्यानंतर एम, परत ए, त्यानंतर व्ही। आता पुढील अक्षर येणार आपले एम, परत पुढील अक्षर येणार ए, त्यानंतर व्ही आणि त्यानंतर एम। अशा पद्धतीने आपला अक्षराचा आकृतिबंध तयार झाला। आता पुढील आकृतिबंध आहे अंकांचा। बघा, अंक बघूयात।
1 3 1 3 1 3. आता परत येणार 1 3 आणि 1 3. अशा पद्धतीने संख्यांचा आकृतिबंध हा तयार झाला. आता पुढील आकृतिबंध बघूया. बघा, 3-3 चौकोनाचा एक एक गट तयार केलेला आहे. पहिल्या 3 चौकोनात 1 हा सुरुवातीला लिहिलेला आहे आणि उरलेल्या 2 चौकोनात 0 लिहिलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या गटातील 3 चौकोनामध्ये 2 नंबरला 1 लिहिलेला आहे आणि उरलेल्या 2 चौकोनामध्ये 0 लिहिलेला आहे. परत तिसऱ्या गटामध्ये 3 चौकोनामध्ये तिसऱ्या चौकोनात 1 लिहिलेला आहे आणि उरलेल्या 2 चौकोनात 0 लिहिलेला आहे. आता परत पुढील चौकोनाच्या गटामध्ये 1 हा सुरुवातीला लिहिलेला आहे आणि उरलेल्या 2 चौकोनात 0 लिहिलेला आहे. मग आता उरलेल्या चौकोनामध्ये बघा, सुरुवातीला 1 आलेला आहे. आता दुसऱ्या याच्यामध्ये आपल्याला 1 लिहावा लागेल आणि दोन्ही उरलेल्या चौकोनात 0 लिहावा लागेल. हा झाला आपला आकृतिबंध तयार.